तुम्हाला डब्यांचा व्यवसाय करायचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हॅलो, मी अक्षता. तर आज आहे ना शनिवार होता आणि आज शनिवारचे डबे मी दोन्ही टायमाचे दिले नाही, कारण की ऋत्विकचंही दुखतंय आणि शान्वीचंही दुखतंय. त्या दोघांच्या दुखण्यामुळं मलाही दुखणं आलं होतं. वातावरण पण बाहेर चेंज आहे, पाऊस येतोय, कधी ऊन पडतंय. तर मलाही थोडंसं असं थंडी ताप आल्यासारखं झालं आणि ऋत्विकलाही तापणते आहे आणि सानूलाही तापणते आहे. त्यामुळं मग आज डबे केलेच नाही आम्ही. आणि आज शनिवारचं तसं एक्स्ट्रा कामं असतात, हे भाजीपाला वगैरे सगळं शनिवारीच आणतो आम्ही, मग ते नीट करून ठेव असं. मग याच्यात सगळा वेळ जास्त जातो, त्यामुळं मग शनिवारचे डबे कॅन्सल केले ना असं वाटतंय मला इथून पुढे शनिवारी सुट्टीच घेत जावं, कारण की हे काम आणि डब्यांचं काम खूप लोड येतो. मग आहो पण मला ह्या कामात मदत करत असतात, ऋत्विक पण तिथं खेळत होता. मग आम्ही सगळा भाजीपाला सगळं व्यवस्थित करून ठेवलं. असं कोथिंबीर, मिरची आणि कढीपत्ताचं असं स्टोअर पण डब्यात ठेवला ना, तो आठवडाभर तसाच राहतो, त्याला काहीही होत नाही. त्यामुळं मग अशी तयारी सगळी करून ठेवत असते. बाकीचाही भाजीपाला आम्ही नीट करून ठेवला. तर काल एका दादाची मला कमेंट होती की ताई तुम्ही डब्यांचा व्यवसाय कसा सुरू केला. मी याच्यासाठी सांगाल, मी एवढे काही एफर्ट्स घेतले नव्हते. आधी आम्ही लग्न झालो तेव्हा पुण्याला होतो, तर माझे मिस्टर तिथं डीमार्टला कामाला होते आणि तिथं मी हा व्यवसाय सुरू केला होता. तिथलेच डीमार्टचे डबे होते. आणि ज्यावेळेस कोरोनाच्या काळात आम्ही नगरला आलो, त्यानंतर आपल्या नगरमध्ये जेव्हा नगरमध्ये डीमार्ट सुरू झालं ना, तर मी तिथं डीमार्टच्या जवळ राहते, त्यामुळं मग मी तिथे इंटरव्ह्यूसाठी गेले होते आणि तिथे यांचे पुण्याचे मित्र भेटले ज्यांना आम्ही डबे देत होतो. तर ते म्हटले आम्हाला डबे भेटतील का. तर मग त्यांना डबे द्यायला सुरुवात केली आणि तिथूनच माझी डब्यांची जर्नी स्टार्ट झाली आहे. मी याच्यासाठी काही एफर्ट्स घेतले नाही आहेत. पण तुम्हाला ज्यांना कुणाला जर मेसचा व्यवसाय करायचा असेल ना, तुम्ही सध्या आपली फक्त थोडीशी जाहिरात करा, व्हॉट्सअपद्वारे म्हणा किंवा AI कडून जी ChatGPT करून तुम्ही एक आपलं फ्लायर किंवा काही बनवून घेऊ शकता आणि स्टेटसला ठेवू शकता. तुम्हाला फोन भरपूर येतील, पण त्यावरून आहे ना तुम्ही फक्त गरजू लोकांनाच डबे द्या. बाकीचे म्हणजे ज्यांनी फोन आला आणि तुम्ही डबा दिला असं करू नका, कारण की यात खूप फ्रॉड होतो. मला भरपूर जणांनी असं फसवलं आहे आधी स्टार्टिंगला. म्हणजे जेव्हा मी डीमार्ट व्यतिरिक्त बाहेरचे डबे घेत होते त्यावेळेस भरपूर जणांनी मला असं, कॉलेजचे पोरं शक्यतो असे करतात की पैसे देत नाहीत, काही जण देत नाहीत, काही जणांनी आधीच देतात. पण असं असते ह्या गोष्टीत. त्यामुळं ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना खरंच डब्बा लागतोय ना, अशांनाच तुम्ही डबे द्या. बाकीच्यांना तुम्ही थोडंसं दिवस वेट करायला किंवा त्यांच्याकडून आधी पैसे घ्या, एकदा विश्वास बसुस्तं, आणि नंतरून त्यांना डबे देत चला. ह्या दोन गोष्टी खरंच ह्या व्यवसायात तुम्ही पाळा, काटकट्टरीने पाळा मी सांगते. तर त्यानंतर मग राहिलेली भांडी वगैरे सगळी घासली. अंडी गावाकडून आली होती, ते पण मग ते फ्रीजमध्ये ठेवून दिली. असा शनिवार आमचा चालू असतो, सगळा कामातच जातो. आणि ह्या व्यवसायात खरंच खूप असतं. तुम्हाला जर खरंच सिरियसली सांगते, हा व्यवसाय करायचा असला ना, तुम्हाला एनी टाईम कामाची तयारी ठेवावी लागते. मला कधी कधी अक्षरशः दुखणं आल्याने होतं, असं वाटतं काय करू. तर हे ना मिशोवरून मी ना 2 ॲप्रन मागवले होते. माझे पहिले ॲप्रन खराब झाले. याची क्वालिटी एकदम छान आलेली आहे, कॉटन कपडा आहे आणि जाड आहे. मला तर खूप आवडले. तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा.